रामकृष्ण हरी. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञान दिव्य यज्ञ याग क्रिया धर्म, हरी विन नेम नाही दूजा. नमस्कार. हरिपाठाचा हा 20वा अभंग. याच्यामध्ये माऊली आपल्याला सांगतात की वैष्णवांची जोडी प्राप्ती लाभ म्हणजेच भगवंताचे नाम किंवा संकीर्तन होय. याच्या योगाने त्याची अगणित पापे नाहीशी होतात. अनंत जन्मी म्हणजे खूप साऱ्या जन्मामध्ये जन्मोजन्मी आपण जर तप योग याग हवन यज्ञ केलं असेल तर त्याचं पुण्य त्याचं फळ जे मिळतं तेवढं कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाने आपल्याला तेवढं फळ मिळतं. तर याच जन्मी साधकाला नुसत्या एका नामस्मरणाच्या साधनाने त्या पुण्याची त्या फळाची प्राप्ती होते. असे असून सुद्धा नामस्मरणाचे साधन सर्व साधन मार्गात अत्यंत सुलभ आहे, खूप सोपं आहे. त्याला पैसा अडका काहीही खर्च करावा लागत नाही, वेळ द्यावा लागत नाही. फक्त नामस्मरण करत करत आपण कामं करत राहिलो की आपला योग याग झाला. योग या क्रिया धर्म आदी सर्व हरिनामापुढे वाया म्हणजे व्यर्थ होत. हरिपाठाच्या हरिनामाच्या दिव्य सामर्थ्यापुढे त्याचा प्रकाशच पडत नाही. म्हणजे हरिनामांच्या भगवंताच्या नामाच्या पुढे हे योग याग यज्ञ ह्याचा प्रकाश सुद्धा पडत नाही, इतके ते त्यांची गती छोटी आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिविन म्हणजे हरिनामाविना दुसऱ्या कुठल्याही साधनांवर, मग तो यज्ञ असो याग असो कर्म असो धर्म असो, याचा नेम नाही, लक्ष नाही. म्हणजे हरिनामा वाचून दुसरी साधने माऊलींना पसंतच नाहीत. मग माऊलींना जर नामस्मरणाचं एवढं महत्त्व आपल्याला ते सांगतात आपला उद्धार करण्यासाठी, तर आपण सुद्धा त्यांचं ऐकलं पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे. नमस्कार आणि कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.